श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, कलश स्थापनेतील नारळाचे हे संकेत जर दिले तर समजून जा की महालक्ष्मीचा वास तुमच्या घरात आहे. नारळाचे असे संकेत आपल्याला दिसल्यास कोणत्या शुभ घटना आपल्या घरामध्ये घडतात, तसेच लक्ष्मी प्राप्तीचे काही प्रभावशाली श्रीफळाचे उपाय या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. नारळ उभा फुटल्यास, नारळ आपोआप तडकल्यास, नारळातून खराब निघल्यास, नारळाला कोंब फुटल्यास खूप मोठे शुभ संकेत असतात. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी नक्की लिहा. या माता लक्ष्मीच्या व्हिडिओला लाईक करणाऱ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या जीवनात धनाची कमतरता कधीही पडू देऊ नका, हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते. कलश स्थापनेला अनन्यसाधारण महत्व असून शास्त्रामध्ये विना कलश स्थापना देवारा देखील नसावा असं म्हटलं जातं. मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीच्या पूजेला कलश स्थापना केली जाते. तसेच कोणत्याही धार्मिक विधीमध्ये नारळाला इष्ट स्वरूप प्राप्त असते. लक्ष्मी, गणपती किंवा विष्णूचा स्वरूप म्हणून श्रीफळ पूजनीय असतं. कोणतीही पूजा ही नारळाशिवाय पूर्णत्वास जात नाही. नारळ पूजेसाठी मांडल्यानंतर देवतेचे स्वरूप त्यातूनच विराजमान असल्याची धारणा मनात ठेवून अनेक जण याची आराधनाही करतात, मनोभावे पूजाही करत असतात. अनेकांच्या देवघरामध्ये कायमस्वरूपी कलशावर हे नारळ स्थापन केला जातो. अनेकदा या नारळाला सतत कलशातील पाणी मिळाल्यामुळे कोंब फुटतो. अनेकदा हा कोंब मोठा होऊन त्यातून चक्क नारळाचे नवीन रोप उगवण्याची सुरुवात होते. मार्गशीर्ष महिन्यात अथवा इतर कोणत्याही दिवशी नारळाला कोंब फुटणे अतिशय शुभ संकेत मानला जातो. आपल्याकडे नारळात संबंधित अनेक समजुती आहेत. म्हणजेच नारळ जर एक दमात फुटला किंवा एक शुभ मानला जातो. जर नारळ नासका निघाला तर नारळ पावला असं म्हटलं जातं. म्हणजेच चांगलं झालं आणि नारळ फोडणे हे शुभतेचे प्रतीक आहे. स्वतःचे शुद्धीकरण, हृदय आणि आत्मा शुद्ध करण्याचे प्रतीक. कोणत्याही पवित्र विधी, पूजा सुरू करण्यापूर्वी नारळ फोडला जातो. तुम्ही तुमचा अहंकार, गर्व आणि नकारात्मक विचार तोडत आहात असे असते. कोणत्याही ठिकाणी नारळाला कोंब फुटणे एका नव्या जीवाची आयुष्याची सुरुवात होणे हे एक सात्विक आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. अध्यात्मामध्ये ही नारळाला कोंब फुटण्याच्या क्रियेकडे कमालीची ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा म्हणूनही पाहिले जाते. ही प्रगतीचे चिन्ह समजले जातात. त्यामुळे नारळाला कोंब फुटणे हे शुभसूचक असल्याचे अनेकांची धारणा आहे. काही संदर्भानुसार नारळामध्ये लक्ष्मीचा वास असल्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात किंवा एखाद्या शुभ प्रसंगी नारळाला कोंब फुटणे म्हणजेच साक्षात लक्ष्मीचा वरद हस्तच मानला जातो. ज्योतिष विद्येचा अभ्यास करणाऱ्या तज्ञ मंडळीच्या मते भावी काळी आर्थिक स्थिती सुधारण्याचे व आगामी प्रगतीचे संकेत मानले जातात. नारळाला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिले जाते. काही जण नारळाला सजीव रूप देखील मानतात. नारळाला मनुष्याप्रमाणे 2 डोळे, 1 तोंड देखील आहे. नारळ फोडल्यामुळे त्यातून जे काही पाणी येते ते अमृता समान मानतात. नारळाला शास्त्रानुसार श्रीफळ ही म्हटले जाते, म्हणजेच श्री लक्ष्मीचे फळ मानले जाते. त्यामुळे प्रत्येक पूजा कार्यात नारळाला खूप महत्व आहे. नारळाला पूजा, यज्ञ, हवन यासारख्या गोष्टीमध्ये खूप महत्व दिले गेले आहे. तसेच प्रसादाच्या स्वरूपातही नारळ दिला जातो. काही आख्यायिका आहे की भगवान विष्णू आपल्यासोबत देवी लक्ष्मी, कामधेनू आणि नारळ हे संसाराकरिता घेऊन आले होते. तसेच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष देखील म्हटले जाते. नारळ प्रत्येकाची इच्छा, मनोकामना पूर्ण करतो. कारण नारळाच्या प्रत्येक भागाला खूप उपयोगी मानले जाते. पौराणिक कथेनुसार इंद्रदेवांवर महर्षी रांगवले यांनी वेगळा स्वर्ग निर्माण केला. या स्वर्ग निर्मात्यामध्ये जे संतुष्ट झाले नाही किंवा त्यांनी एका वेगळ्या पृथ्वीची निर्मिती केली, त्यावेळेस त्यांना सर्वात प्रथम नारळाची निर्मिती केली. म्हणून नारळाला मनुष्याच्या रूपात पाहिले जाते. पूर्वी कर्मकांड आणि हवन मध्ये बळी देण्याची प्रथा होती. बळी कधी स्वतःचा असायचा किंवा आपल्या प्रिय व्यक्तीचा. हळूहळू ही प्रथा बंद झाली. फक्त पशूंचा बळी देण्याची प्रथा सुरू राहिली.
त्यामुळे देवांना प्रसन्न करण्यासाठी मनुष्यरूपी असलेल्या नारळाची प्रथा सुरू झाली. नारळाला कल्पवृक्ष समजले जाते, कारण नारळ प्रत्येक आजारांवर रामबाण उपाय आहे. नारळ शक्तिवर्धक असून त्याचा खूप उपयोगी होतो. नारळ या फळाचा, त्यांच्या पाण्याचा खूप उपयोग होतो. आपल्या भारतीय धर्मात महिलांना नारळ फोडण्यास सक्त मनाई केली जाते. या संदर्भात अनेक प्रथा प्रचलित आहेत. एका सामाजिक मान्यतेनुसार नारळ हे फळ नसून एक बीज आहे, जी वनस्पतीच्या नारळाचा संबंध प्रजनन क्षमतेशी असल्यामुळे स्त्रिया बीजाच्या रूपात मुलाला जन्म देतात. म्हणून महिलांनी बीज स्वरूप नारळ फोडूही नये असे कारणे शास्त्रवेदांनी पुराणात अशुभ मानले गेले आहे. देवी देवतांची पूजा केल्यानंतर केवळ पुरुषच नारळ फोडू शकतात. नारळ ही धनाची देवी माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. प्रत्येक पूजेमध्ये नारळ असणे खूप महत्वाचे आहे. पूजेत अर्पण केलेला नारळ वाईट निघाला तर याचा अर्थ काही अशुभ होतो असे नाही. याउलट नारळ खराब होणे शुभ असते. त्याला नवीन कोंब फुटल्याच्या प्रक्रियाही सुरू होत असतात. जर नारळ आपोआप तडकला तर घरातून येणारी सर्व संकटे नारळ आपल्यावर घेतली असते, म्हणून तो स्वतः तडकतो. त्यामुळे तो अतिशय शुभ संकेत असतो की आपल्या घरावर आलेले संकट टळलेले असते. या नारळाला सर्वात पवित्र फळ म्हणून संबोधलेही आहे, कारण यामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवांचा वास असल्याने म्हटले जाते. नारळाला अनेक जण श्रीफळ म्हणून देखील ओळखतात. देवाला नारळ वाहिल्याने भक्तांची सगळी दुःख दूर होतात. नारळ फक्त देवालाच वाहिला जात नाही, तर सर्व शुभ कामाच्या सुरुवातीला देखील याचा वापर केला जातो. पूजेमध्ये नारळ फोडणे म्हणजेच देवांच्या चरणांमध्ये समर्पित केला जातो. घराच्या परिसरात लावलेले नारळाचे झाड अनेक प्रकारचे वास्तुदोषही दूर करते. नारळाच्या झाडाखाली पूजा केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मनुष्याला प्राप्त होतो. मैत्रिणींनो, गरिबीपासून मुक्ती मिळवण्यासाठी एका नारळाला सिंदूर लावून मौली किंवा लाल धागा बांधावा. त्यानंतर हा नारळ हनुमानजींना अर्पण करावा. किमान 11 मंगळवार तरी हा उपाय करा, नक्की करावा. तुम्हाला नक्की फरक दिसेल. हळूहळू तुम्ही गरिबीच्या बंधनातून मुक्त व्हाल. आणि हनुमान चालीसा देखील वाचत राहा. नारळ अर्पण करण्यापूर्वी हनुमानजीच्या मंदिरामध्ये हात धुवा. हातात धरलेला नारळाची शेंडी मूर्तीकडे असावी. यामुळे हनुमानजींची सात्विक स्पंदने नारळात यावीत. यामुळे हनुमानजींना प्रार्थना करावी. त्यानंतर नारळ फोडून नारळाचा अर्धा भाग देवळात ठेवून अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा. देवतत्वाचा अधिकाधिक लाभ घ्यावा. मात्र हनुमानजीला वाहिलेला नारळ महिलांनी खाऊ नये असे देखील आपल्या शास्त्रामध्ये म्हटलं जातं. वास्तुशास्त्रामध्ये ज्या घरात नारळाचे झाड लावले जाते त्या घरात नेहमी सुख शांती नांदते. वास्तुशास्त्रात नारळाच्या झाडाच्या संदर्भात अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. जर एखाद्या व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रगती होत नसेल आणि त्याला सतत अडचणी येत असतील तर अशा व्यक्तीने आपल्या घराच्या अंगणात नारळाचे झाड अवश्य लावावे. वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड लावल्याने आर्थिक समस्यापासून सुटका तर मिळतेच, त्याचबरोबर घरात होणारे वादविवाद देखील टळले जातात. त्याचबरोबर घरात सुख, समृद्धी, शांती नांदते. नारळाचे झाड लावताना एक गोष्ट लक्षात ठेवावे की हे झाड घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेलाच लावावे. आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर व धार्मिक महत्वात असणारे हे झाड आणि नारळ आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे. याशिवाय नारळाचे पाणी पिल्याने आपले पोट, डोकं थंड राहते. पाण्याचा नारळ एखाद्याकडून 21 वेळा उतरवून मंदिरात जाळतात. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी देखील दूर होतात. तुम्ही जर दर मंगळवारी किंवा शनिवारी हे करू शकता. असं केल्याने आर्थिक चणचण ही लवकर संपुष्टात येईल. असं म्हटलं जातं की अनेक दिवसांपासून एखाद्या गोष्टीची जर तुम्हाला समस्या घरामध्ये असेल तर नारळाचे झाड खूप शुभ आणि परिणाम देते. घरातील नारळाचे झाड उत्तर दिशेला असेल किंवा त्याचे तोंड उत्तर पूर्वी दिशेला ईशान्येकडे असेल तर नारळाचे झाड घरापेक्षा उंच असावे याची खात्री करावी. वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड तोडल्याने चांगले परिणामही मिळत नाहीत. त्यामुळे गरज नसताना नारळाचे झाड तोडूही नये. परंतु काही कारणास्तव ते तुमच्याकडून पडले किंवा दुसरी बाब आहे, पण एक नारळ झाड स्वतः तोडणे फार अशुभ मानले जाते. तंत्र उपायांपेक्षा विविध वस्तूंचा उपयोग केला जातो. यामध्ये एक अत्यंत चमत्कारिक वस्तू ती म्हणजे लघु नारळ. हे नारळ दिसायला इतर नारळांपेक्षा थोडे लहान असतात. पूजन सामग्री मिळणाऱ्या दुकानांमध्ये हे नारळ सहज उपलब्ध होऊ शकतात. लघु नारळाचा प्रयोग विविध तंत्र उपायांमध्ये केला जातो.
विशेषतः धनसंपत्ती प्राप्ती करून घेणाऱ्या उपायांमध्ये मित्रांनो, लघु नारळाचा काही खास उपाय तुम्ही आवर्जून करावेत. एका चौरंगावर किंवा पाटावर 5 लघु नारळ स्थापित करून त्यावर केशर लावावे. प्रत्येक नारळावर केशराचा टिळा लावावा. 27 वेळेस पुढील मंत्राचा जप करावा. तो मंत्र असा आहे, एम ह्रीम श्रीम. या मंत्राचा 27 वेळेस जप म्हणल्यानंतर मनात करावा व या उपायाने धनलाभाची प्राप्ती होते. त्यासोबतच 11 लघु नारळ देवी लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवून ओम महालक्ष्मी विद्महे विष्णू पत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा लक्ष्मी गायत्री मंत्राचा 2 माळ जप करावा. त्यानंतर हे सर्व नारळ एका लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे. या उपायाने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. शनिदेवाचा प्रकोप टाळण्यासाठी शनी मंदिरात 7 लघु नारळ अर्पण करावेत. त्यानंतर हे छोटे नारळ नदीत प्रवाहित करावेत. असं केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील शनिदोषही नाहीसा होतो. देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहते. नारळ उभा फुटला म्हणजेच देवाने कौल दिला असं म्हटलं जातं. जुन्या नारळाचा वरचा भाग अगदी वाळलेला लाकडाप्रमाणे झालेला असतो. नारळ फोडताना तो सरळ धरलेला असतो, परंतु नारळाचे शिर आपल्या मध्यभागी असते, त्यामुळे आघात होतो आणि शिरेवर त्याचा 2 भाग होतात. खूप नारळ फोडल्यानंतर एखादाच नारळ उभा फुटतो, म्हणून तो शुभ संकेत असतो. आणि नारळ खराब म्हणजे नासका निघाला तर तो पाऊला झाला असे काही जण फक्त हळहळ वाटायला नको. खोबरे खायला मिळाले नाही आणि पैसा वाया गेले म्हणून नारळ पावल्यावर दुसरा नारळ देखील फोडण्याची प्रथा आहे. म्हणजेच एक नारळ खराब निघाला म्हणून दुसरा चांगला नारळ फोडावा लागतो, पण वाईट वाटू नये म्हणून हा शुभ संकेत समजून आनंदाने लोक दुसरा नारळ देखील फोडतात आणि लोकांना देखील तळतळ वाटत नाही. खरं तर हे चांगलंच आहे. प्रत्येक गोष्टीचा आपण जर पॉझिटिव्ह विचार केला तर आपल्या बाबतीत हे पॉझिटिव्हच घडत जातं. नारळाचे कवच सोप्या पद्धतीने कसे काढावे? एखाद्या पॅन मध्ये पाणी तापवावे. नारळाच्या शेंड्या काढून नारळ गरम पाण्यात ठेवावा. पॅनवर झाकण ठेवून नारळ त्यात उकळावा. 10 ते 15 मिनिटांनंतर कवटीचा रंग काळसर होतो. त्यानंतर नारळ गाळ झाल्यानंतर फोडावा. त्यानंतर कवटीपासून खोबऱ्याची वाटी निघून जाते. जर तुम्हाला हा माहितीपूर्वक व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ हर हर महादेव.